पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो. पक्षामधले पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि त्या कमिटीमध्ये असलेले सदस्य, विधिमंडळामध्ये असलेले सदस्य या सगळ्यांची मतं घेतली जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे, संविधानाला मानणारा पक्ष आहे. पक्षाचं एक संविधान आहे, त्या संविधानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही केली जाईल. आता कोण कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करते, कोण कुणाला विरोध करते, यापेक्षा आमच्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्या कमिटीमध्ये असलेल्या सदस्याच्या मनामध्ये काय आहे, त्यांच्या मनातला राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी निवडला जाईल. बघा, ह्या प्रकरणामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. त्या प्रश्नाची साठीच महाराष्ट्र सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं एक इन्क्वायरी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्या इन्क्वायरीच्या अंती सगळं काही सत्य बाहेर येईल. आमच्याही मनामध्ये कुठेतरी प्रश्न आहेत. ब्लॅक बॉक्स मध्ये नेमकं काय घडलंय, त्या ब्लॅक बॉक्स बाहेर सगळं संभाषण बाहेर आलं पाहिजे. आम्हालाही माहिती त्याच्यातली भेटली पाहिजे. शेवटी हा अपघात कसा झाला, कुणाच्या चुकीमुळे झाला, याचं अंतिम सत्य बाहेर यावं ही सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असं तुम्हाला कुणी सांगितलं भाजपाच्या विरोधात? कोण नेता कोण? आमच्या पक्षामध्ये राज्यसभा कुणाला द्यायची हा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे. त्याच्यामुळं कुणाचा विरोध आहे, कुणाचा समर्थन आहे, यापेक्षा आमच्या पक्षातले नेते, आमच्या पक्षातले सदस्य काय निर्णय घेतात त्याच्यावर डिपेंड आहे. कुणाचा विरोध आहे म्हणून आम्ही कुठले निर्णय घेत नाही किंवा कुणाच्या विचारावर आमचे निर्णय होत नाहीत. आमच्या पक्षात आमचे निर्णय होत असतात. संजय राऊत यांनी सुनेत्र महाजन यांचं नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केल्यानंतर अशी टीका केलेली आहे की आता परिवारवादाचा जो ठपका आहे तो बीजेपी ठेवू शकत नाही कोणावर. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय दादा या अकाली निधनाने गेलेले आहेत आणि या धक्क्यातून महाराष्ट्र बरा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्रातली जनता असेल, अजूनही त्या धक्क्यात आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी वहिनीचा त्या ठिकाणी शपथविधी झाला, 12.5 कोटी जनतेच्या विकासासाठी झाला. एवढं सुरू असताना सुद्धा संजय राऊत साहेबाला राजकारण सुचतं हे दुर्दैव आहे. संजय राऊत साहेबाला विनंती एवढीच आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपल्यासारख्या